राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत टाटा इंट्रा पिकअप, जो की आपल्याला येऊन जातो 2070 मॉडेल आहे. म्हणजेच की इंट्रा लाईनमधला हा सगळ्यात टॉपचा मॉडेल आपल्याला येऊन जातो 2070 म्हणता येईल याला. यामध्ये एसी आणि नॉन एसी दोन अवेलेबल आहेत. हा आपल्यापाशी नॉन एसीवाला मॉडेल आहे आणि याच्या म्हणजे पेलोड क्षमता जी ती आपल्याला ती 2000 टनपर्यंत तुम्ही आरामात टाकू शकता गाडीमध्ये. आणि गोल्ड एडिशन म्हणता येईल की हिचं जे डाल असं मागचं ते आपल्याला जास्त मोठे भेटून जाते. चाबी वगैरे गाडीची आपल्या या टाईपमध्ये येऊन जाते. 2 की आहेत, दोन्ही साध्या सुद्धा आपल्याला चाबी येऊन जातात गाडीमध्ये. मॉडेल आपलं 2025 लेटेस्ट म्हणता येईल याला. BX6 संघ आपल्याला भेटून जाईल. BX6 फेस टू आपल्याला असं म्हणता येईल याला. आता आपण बोलूया गाडीच्या इंजनबद्दल. तर गाडीच्या अंदर आपलं इंजन वगैरे ते आपल्याला 1.5 लिटर संघ येऊन जाते, जे की आपल्या म्हणता DI इंजन आपल्याला भेटून जातो गाडीमध्ये. आणि गोल्ड एडिशन आलं यामुळे नाही का म्हणजे कस्टमरला खूप जास्त फायदा झालेला आहे. कारण की ती नाही का या गाडीमध्ये एक्स्ट्रा लोड वगैरे आपण नेऊ शकतो. पहिले हिची कॅपॅसिटी आपल्या 1700 kg होती, पण आता हिची कॅपॅसिटी आपल्या 2000 टनपर्यंत गेलेली आहे. आणि जे इंजिन सीसी वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 1497 सीसी 4 सिलेंडर इंजिन जाते गाडीमध्ये, जे की आपले पॉवर काढून देईल आपल्याला 59.5 HP काढून देईल आपल्याला हे. आणि जे टॉर्क वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 220 न्यूटन संघ आरामात मिळून जाईल. डिझेल इंजिन आहे त्यामुळं. आणि आपल्या गाडीचा टर्निंग रेडियस म्हणता येईल ते आपल्याला 60-50 mm मध्ये येऊन जातो. आणि जे डिझेल टँक असते तिच्यावाला ते आपल्याला 35 लिटरमध्ये येऊन जातो. यामध्ये आपल्याला युरिया टाकायचं काम नाही आहे, तर बिना युरियाची गाडी आपण याला बोलता येईल. त्या संगत आपल्या गाडीमध्ये जे मायलेज वगैरे म्हणता येईल ते आपल्याला कंपनी क्लेम 13 ते 15 kmpचा आहे. ते आपल्या चालवण्यावरती पण डिपेंड आहे. त्या संगच आपल्या गाडीची टोटल जे लांबी म्हणता येईल ना, म्हणजे आपल्या डाला वगैरे म्हणता येईल मेन, तर याची टोटल जी लांबी ते आपल्याला येऊन जाते 10 फूट. आणि ज्याची विड्थ वगैरे म्हणता येईल ते आपल्याला येऊन जाते 6 फूटमध्ये. विड्थ म्हणजे की रुंदी आणि लेंथ म्हणजेच की याची लांबी टोटल बोलूया. आपल्या गाडीचं जो व्हीलबेस वगैरे आहे ते आपल्याला येऊन जातो 26 mm मध्ये. आणि ग्राउंडकेस वगैरे येऊन जाईल आपल्याला 160 mm मध्ये आरामात मिळून जाईल. त्या संगत आपल्या गाडीमध्ये जे ग्रब वेट कॅपॅसिटी म्हणता येईल ना, ती आपल्याला 37% आपल्याला मिळून जाईल. ग्रब कॅपॅसिटी म्हणजेच की आपली गाडी चढाईवर आपल्याला जास्त सपोर्ट करेल, म्हणजे मागे येणार नाही गाडी तशी. त्यानंतर आपण बोलूया गाडीमध्ये जे आपल्याला पेलोड वगैरे म्हणता येईल ते आपण नाही याच्यामध्ये 2 टनपर्यंत आरामात तुम्ही टाकू शकता. त्या संगच GVW गाडीची ते 3190 kg पर्यंत आपल्याला आरामात मिळून जाईल. आणि जे गरबड वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 1510 kg मध्ये आरामात मिळून जाईल. तर राहिली गोष्ट बघायची एक्सट्रीम प्राईस किती आहे आणि GST 2.0 मध्ये प्राईस कमी झाली का नाही झाली, डिस्काउंट काय चालू आहे, दुसरं डिस्काउंट काय चालू आहे. तर यासाठी नाही का तुम्ही शोरूमला कॉन्टॅक्ट करू शकता. शोरूमचा नंबर तुम्हाला डिस्काउंट बॉक्समध्ये दिलेला आहेच. त्यानंतर आपण बोलूया आपल्या जे गाडीबद्दल समोर आपण बोललो ना, आपल्याला हे सगळ्यात समोर इथं आपल्या टाटाचा लोगो, इंट्रा पिकअप, आणि इथे येऊन जाते आपल्या 2070 बॅचिंग वगैरे म्हणता येईल. बाकी ग्रिल वगैरे आपल्याला प्रॉपर ब्लॅकमध्ये येऊन जातो. AC मॉडेल घेतला आपल्याला व्हाईटमध्ये येऊन जाईल. बाकी रिफ्लेक्टर वगैरे इथे येऊन जातं आपल्याला. आणि खाली फॉगलाईट वगैरे, हेडलाईट वगैरेमध्ये आपल्याला हॅलोजन इथे येऊन जाते. आणि इथे येऊन जाते आपल्याला नॉर्मल हॅलोजन सेटअप आहे. इथं खाली पार्किंगचं बटन आहे. त्यानंतर आपण बोललो श्रीनिवास सिविकाची बॅचिंग होऊन जाते. आणि तुम्ही जर बाहेर कुठे व्हिडिओ बघत असाल तर हे तुम्ही नंबर नोट वगैरे करू शकता. वाशिममध्ये बघत असाल तर वाशिमचा नंबर तसा तुम्हाला दिलेलाच आहे. त्यासंगत आपण बोलूया गाडीच्या आतल्या बाजूला. त्या पहिले आपण बोलूया गाडीचे टायर्सबद्दल. तर आपल्या गाडीमध्ये टायर्स वगैरे म्हणता येईल ते आपल्याला अपोलो कंपनीचे 215-75 R15 इंचचे टायर येऊन जातात, अपोलोचे येऊन जातात. आणि गाडीमध्ये आपल्याला समोर डिस्क आणि मागं ड्रम ब्रेक येऊन जाते, ऑल ट्यूबलेस म्हणता येईल. म्हणजेच की ब्रेकिंगमध्ये आपलं चांगलं ऑफर केलेलं आहे गाडीमध्ये. आणि गाडीमध्ये पॅराबोलिक लिफ्ट स्प्रिंग आपल्या सस्पेन्शन वगैरे आपण येऊन जातो. बिना युरियाची आपण गाडीला बोलू शकतो. आता सीटचे कंट्रोल वगैरे ते आपल्या इथे येऊन जातात. जॅक वगैरे आपण नाही का इथं पाठीची मागे इथं लावू शकतो आपण, म्हणजे इथं दिलेलं आहे तसं आपल्याला. कधी काय जरूरत वगैरे पडली आपण नाही का डायरेक्ट याचा यूज वगैरे तसं करू शकतो. आता आपण बोलूया एकदा आतल्या बाजूला जाऊन. आणि इथे येऊन जातो त्याच्यावर मेन एक रिझनेशन मोड आणि इको मोड आपल्या इथे येऊन जातो. तर आपल्या गाडीमध्ये आपल्या जे मीटर वगैरे म्हणता येईल ना, तो येऊन जातो फुल्ली डिजिटल मीटर वगैरे आपल्याला असं बोलता येईल. हे बघू शकता तुम्ही आता फुल्ली डिजिटल मीटर वगैरे येऊन जातो. स्टेअरिंगवरती आपल्या टाटाचा लोगो वगैरे येऊन जातो. त्यासंगत आपल्याला गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते 5 स्पीड ट्रान्समिशन गिअर येऊन जाते आपल्याला. आणि एक येतो आपला रिव्हर्स गिअर वगैरे. बाकी हँडब्रेक वगैरे इथे येऊन जातो. तुम्हाला जर म्युझिक सिस्टम वगैरे लावायचं असेल तुम्ही इथं आरामात लावू शकता. आपल्या जागेवर मिळाली आहे. आणि इथं चार्जिंग पण वगैरे आपल्याला 5 वॉटचं येऊन जाते. त्यासंग आपल्या वायपर कंट्रोल वगैरे या साईडला येऊन जातात. आणि हिट कंट्रोल वगैरे इथे येऊन जातात आपल्याला. आता आपल्याला गाडीचं रिव्हर्स वगैरे लावायचं असेल तर आपल्यासाठी हे तर एक मीटर आपल्याला कंपल्सरी आपल्याला असं भेटलेलाच असतो. पण त्यासंगत आपल्याला एक आपल्या इतकं मोठं काच पण आपल्याला मिळून जाईल. तर या म्हणजे तुम्ही बघून गाडी आरामात मागं लावू शकता. आणि साईडला पण आपल्याला दोन एवढे मोठमोठे आपले मिरर वगैरे पण मिळून जातात. आणि समोर आपली कॅपॅसिटी वगैरे म्हणता येईल आपण 2 जण 3 जण एका कॅबिनमध्ये आरामात बसू शकतात.
चौघ जण बसतात थोडी प्रॉब्लेम जाईल, मग तिघ जण आरामात यातून बसू शकतात. तसं दोघं जण बसू शकतात, पण इथं जागा वगैरे आहे थोडी, तिघ जण आरामात बसू शकतात. बाकी आपलं म्हणता इथं चार्जिंग पॉईंट वगैरे गाडीचं जे आपल्या इथे येऊन जातो. आता आपण बोलूया मागच्या बाजूला. गाडीचं जसं ग्राउंड क्लिअरन्स वगैरे म्हणतात ते आपल्याला चांगलं येऊन जाते 160 mm मध्ये. हे तर जमीनपासून चांगली उंच आहे. तर खराब रोड वगैरे असला तर खाली टाळायचे चान्सेस वगैरे ते पूर्णपणे निघून जातात. त्या संगत आपण बोलू मागच्या साईडनं आपण नाही का तुम्ही याला इथून याला आरामात ओपन वगैरे करू शकता. आता आपण बोलू लाईट्सबद्दल, तर यामध्ये तुम्हाला इथं ब्रेक लाईट, रिव्हर्स लाईट, इंडिकेटर, रिफ्लेक्टर, बाकी तुम्ही नंबर वगैरे इथं लावू शकता. आणि स्टेपिंग टायर वगैरे जे म्हणता येईल ते आपल्याला नाही का इथं जागा येऊन जाते. म्हणजे तुम्हाला काढायचं तुम्ही काढू शकता, लावायचं असतं मग म्हणजे काम झाल्यानंतर लावू शकता इथं वापस याला. बाकी आपल्या ते डिझेल टँकवर आहे ते आपले इथं येऊन जाते, जे की आपले 35 लिटर आपले येऊन जातो. आणि त्याची वगैरे बघू शकता जी एवढी थिकनेस वगैरे त्याची आहे. त्यासंगत आपण बोललो बा इथं तर इंट्रा पिकअपचे आपले बॅजिंग होऊन जाते 3D मध्ये. त्या टाटाचा लोगो येऊन जाते आपल्याला. बाकी आपल्याला हुक्स वगैरे आपल्या हर जागी येऊन जातात, म्हणजे माल पॅकिंग वगैरे करायला आपल्याला सोपं जाईल. त्यासंग आपल्याला मागं 3 सेन्सर येऊन जातात, एक इथं 2 3 आपले 3 सेन्सर आलेले आहेत गाडीमध्ये. आता मग साईडनं बोललो तर आपल्या गाडीमध्ये जे डिझेल टँक वगैरे आहे ते आपल्याला इथं साईडला येऊन जाते. गाडीमध्ये आपल्याला युरिया टाकायचं काहीही काम नाही आहे. हे आपलं डायरेक्ट डिझेलवरती आपलं काम होऊन जाईल. म्हणजे डिझेल टाकायला चालतं, युरिया टाकायचं काम नाही आहे. गाडीमध्ये सस्पेन्शन वगैरे आपण आपलं चांगलं दिलं आहे, तर गाडीची हाईट वगैरे आपल्याला जमिनीपासून चांगली उंच पण आहे. त्यासंगच आपण बोलूया गाडीमध्ये बॅटरी टाईपबद्दल. आपल्याला एक्झाईट कंपनीची बॅटरी होऊन जातो. बाकी याचं ऑइल वगैरे ते आपल्या इथं येऊन जाते, पाहायला मिळून जाईल. बाकी तुम्ही रिअर सगळं लावू शकता. गाडीचे बॉडी टाईपमध्ये तुम्हाला हाफ, फुल आणि बॉक्स बॉडी पण आपल्याला मिळून जाईल. जसं आता हाफ बॉडी आहे ही जास्त करून विकल्या जाते. ज्यामध्ये आपल्याला प्लेन बॉडी पण येऊन जाते आणि बॉक्स बॉडी पण आपल्याला मिळून जाईल. त्यासंगत आपण बोलूया आता गाडीमध्ये आपल्या जे गोल्ड एडिशन वगैरे म्हणता येईल ना, ज्याही गाडीमध्ये गोल्ड एडिशन असेल इंट्रा लाईनमधल्या, तर त्यांचं पिकअप जे असतं म्हणजे जसं पॉवर वगैरे म्हणता येईल, म्हणजे पेलोड वगैरे म्हणता येईल, ते पहिल्यापेक्षा जास्त वाढवलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण कंपनीने करून दिलेलं आहे आपल्या कस्टमरसाठीच, किंवा ते जास्त माल वगैरे आपल्या गाडीमध्ये नेऊ शकतात. व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि अंदर कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा आहे ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुमच्या संग नवीन व्हिडिओत नाही.